नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बेसन बर्फी. बनवायला अतिशय सोपा, म्हणजे अगदी मोजमाप वगैरे व्यवस्थित सांगते मी तुम्हाला, त्यामुळे सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा. तर चला सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे घरी दळलेलं बेसन पीठ, म्हणजे आपण स्वतः डाळ आणून जे दळून आणतो ना ते बेसन पीठ 1/2 किलो घ्यायचे आणि 1.25 पावशेर साखर, म्हणजेच 300 ग्रॅम साखर लागणार आहे. आणि किलोचं माप म्हणाल तर 1 किलो बेसन पिठासाठी आपल्याला 1.25 किलो साखर लागते. तर सगळ्यात अगोदर मी इथे थोड्याच मापाने बनवते, म्हणून मी 250 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे, जे की मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडं पाणी घालून आपण ह्याचं घट्ट असं पीठ मळणार आहोत. म्हणजे पीठ मळायचंच नाही आहे, फक्त ते एकत्र बांधलं जाईल ना एवढंच पाणी घालायचं आहे. आणि अशा प्रकारे याचे मुटके बनवून घ्यायचे आहेत. एका बाजूला मी तूपसुद्धा कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की असे घट्ट हाताने दाबून आपल्याला ह्याचे मुटक्यासारखं बनवून घ्यायचे. आणि नंतर आपण हे गरम तुपामध्ये मीडियम हीटवर तळून घ्यायचे आहेत. आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने आपण हे सगळं तळून घेणार आहोत. थोडासा वेळ लागतो या पदार्थ बनवायला, पण चवीला खूप सुंदर बनते ही बर्फी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी अशी ही टेस्ट असते किंवा अशी ही बर्फी आहे. त्यामुळे एकदा तर तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि पहिल्या ट्रायलमध्येच सक्सेस होईल असं नाही आहे, पण परत 2दा-3दा केले ना तर तुम्हीसुद्धा ही बर्फी बनवण्यामध्ये अगदी परफेक्ट बनताल. तर या बर्फीमागे ना एक छानशी स्टोरी आहे. ती म्हणजे ही बर्फी माझ्या सासूबाई बनवत आहेत आज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, माझ्या सासूबाईंना त्यांच्या आईने शिकवलेली ही रेसिपी आहे. म्हणजे आमच्या सासूबाईंच्या माहेरी ही रेसिपी स्पेशलिटी आहे. त्यांच्या माहेरची ही, म्हणजे आजी सासूने अगदी प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी ठेवलेली आहे. आणि तेच प्रमाण घेऊन आता घरातली पुढची पिढी म्हणा किंवा पुढचे सगळे त्यांच्या मुली, त्यांच्या सुना वगैरे हे असं सगळं बनवत असतात. काही रेसिपी खरंच अशा असतात की त्या परंपरेनुसार चालत येतात आणि खरंच त्यामागे एक आठवण, क्रेज असते त्या रेसिपीविषयी. किंवा आज बेसन बर्फी आहे घरामध्ये, आमच्याकडे सर्वांना ही बर्फी खूप आवडते मंडळी. तर जे सगळे मुटके बनवले होते ते मस्तपैकी तळून झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आता हे असं प्रेस करून आपण हे बारीक करणार आहे. आणि नंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. बारीक वाटून घ्यायचे. मिक्सरचं भांडं व्यवस्थित सुकं करून घ्या, म्हणजे आतमध्ये थोडंही पाणी नको आहे त्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपण जे बर्फीचं मुटके चुरून घेतले होते ते ॲड करूयात आणि बारीक दळून घ्यायचे. आणि नंतर आपली जी घरामधली रेग्युलर चाळणी असते किंवा तुम्ही रव्याची चाळणी घेतली ना तर तीसुद्धा चालेल, त्याने आपण हे सगळं चाळून घेणार आहोत. चाळल्यामुळं काय होतं की थोडेसे जे जाडसर शिल्लक असेल तर ते आपल्याला परत दळता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी सगळं वाटून घेतलेलं आहे किंवा दळून घेतलेलं आहे. आणि आता हे मी चाळून घेतलेलं आहे. अगदी चमचाभरच शिल्लक राहतं, खूप नाही राहत. मग परत एकदा थोडंसं बारीक करून घ्या आणि नंतर ॲड करा. तुम्ही बघू शकता किती एकसारखं झालेलं आहे आणि रंगही किती सुरेख आहे. तर चला आता आपण पाक बनवायला घेऊयात. त्यासाठी मी 300 ग्रॅम साखर जी आहे ना ती एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि त्यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आपला जो मेजरमेंटचा कप येतो ना तर तो एक पूर्ण भरून घ्यायचा आपल्याला. आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे आणखी पाणी ॲड केलं होतं. तर असा हा पाक मी आता उकळायला ठेवलेला आहे. पाक उकळतोय तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर आपल्याला लागणार आहे पाव चमचा केशरी रंग खाण्याचा. आणि त्यामध्ये 2-3 चमचे दूध घालायचे आणि हे असं मिक्स करून ही जी पेस्ट आहे ती आपण बाजूला ठेवून देऊयात. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चमचे साजूक तूप आपण पाकामध्ये नंतर ॲड करणार आहोत. आणि अर्धा चमचा ते 1 चमचा विलायची पावडर लागणार आहे आपल्याला. सगळी तयारी करून ठेवायची, जेणेकरून नंतर बर्फी थापताना आपल्याला सगळी प्रोसेस पटपट करता येते. तर मी ताटाला सुद्धा तूप लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे बाजूला. आता पुढची काय प्रोसेस आहे ती पाहूयात. एक मोठी कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. ज्यामध्ये आपण मुटके तळून घेतले होते ना त्यातलंच शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ना तेच तुम्ही वापरू शकता इथे. त्या तुपामध्ये आपण मुटक्यांची जी पावडर बनवली होती ना ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. मीडियम हीटवर साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी खमंग होस्तोपर्यंत किंवा अगदी छान खरपूस असा वास आला ना की समजायचं की आपली मुटक्यांची पावडर किंवा पीठ भाजून झालेलं आहे. आणि रंगसुद्धा थोडासा बदलतो, म्हणजे ब्राऊन वगैरे नाही करायचं आहे, फक्त थोडासा कलर चेंज झाला ना की आपली पावडर भाजून झालेली आहे. तर पाक आपण जो बनवायला ठेवला होता तो सुद्धा ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे.
पाक झाला की नाही ते कसं चेक करायचं ते बघूया. तर त्यासाठी तुम्ही एखादी बशी किंवा वाटी घ्या आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि 2 ते 3 थेंब पाक त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने बघायचे ते चेक करून की गोळी बनतीये की नाही बनते. तर आता हे सगळं परत पाण्यातच मिक्स होते म्हणजे आपला पाक तयार नाही आहे. परत एक 5 मिनिट मी पाक शिजू दिला आणि नंतर चेक करते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाकाची अशी एखादी गोळीसारखं बॉलसारखं तयार झालं ना की आपला पाक तयार आहे. यानंतरची प्रोसेस अगदी झटपट करायची आहे. म्हणजे पाक जो शिजायला ठेवला आहे ती गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्याचबरोबर जे आपण भाजून घेतलेलं पीठ होतं ते सुद्धा घेऊयात. आणखी काय काय लागणार आहे ते सुद्धा तुम्ही बघताच आहे. तर जे मी 2-3 चमचे तूप घेतलं होतं ते मी पाकामध्ये टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर जो रंग आपण मिक्स करून ठेवला तर तो सुद्धा पाकामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि जी पावडर भाजून घेतली होती त्यामध्ये विलायचीची पावडर ॲड करायची. सगळं ते सुद्धा मिक्स करायचे आणि नंतर आपण या कलर आणि तूप घातलेल्या पाकामध्ये विलायची पावडरयुक्त असं जे पीठ आपण भाजून घेतलं होतं ते थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आता आपण ओतून घेणार आहोत. पण त्या अगोदर मंडळी काय करायचं आहे, ही बर्फी व्यवस्थित सेट व्हायला हवी म्हणून एक ट्रिक आहे जी अगदी परंपरेनुसारच चालत आलेली आहे. हे ताट जे आहे ना ते आपल्याला आपटायचं आहे आणि वरून मग त्या ताटामध्ये आपण जे बर्फीचं सारण आहे किंवा बर्फीचं जे मिश्रण आहे ते ओतून घेणार आहोत. तर तुम्ही बघताय त्याप्रमाणे अगदी जोरजोरामध्ये ताट आपटत राहायचं आहे आणि वरून आपण हे बर्फीचं मिश्रण त्यामध्ये पोर करत राहणार आहोत. हे असं केल्यामुळं काय होतं, बर्फी एकसारखी सेट होते आणि त्याचबरोबर बर्फीला जो ग्लेज येतो ना वरच्या बाजूला तो खूप सुंदर येतो. म्हणजे अगदी याच पद्धतीने तुम्ही बर्फी नक्की बनवून बघा मंडळी. तर अशा प्रकारे आपली जी बर्फी आहे ती सेट झालेली आहे. एक 5 मिनिट थांबून मी आता बर्फी कट करून घेणार आहे. हात लावून बघायची, जर हार्ड वाटत असेल थोडंसं तर रेडी आहे आपली बर्फी. कधी कधी काय होतं, पाक थोडासा कमी तयार असेल किंवा मागे पुढे होऊ शकतं पाक आहे तर सेट व्हायला थोडासा वेळ लागतो, अर्धा ताससुद्धा लागू शकतो किंवा अगदी 5 मिनटामध्ये सुद्धा सेट होते बर्फी. हात लावून चेक करायचं आणि नंतर मग बर्फी कट करून घ्यायची. तर सगळी बर्फी कट करून झालेली आहे. बर्फी डिमोल्ड करण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. अशा प्रकारे एखादा पेपर घ्यायचा आणि त्यावर असं ताट उलटं आपटायचं. बर्फीच्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या डिमोल्ड होतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलेली आहे आपली बेसन बर्फी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मंडळी. आणि आज ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याबद्दल मला खूप आनंद वाटते, कारण माझं बऱ्याच दिवसापासून चाललेलं की बर्फीची रेसिपी शूट करायची आहे, तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे आणि आज ते डन झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप थँक्यू मंडळी. असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच. बाय.